मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसमधून नियुक्त देण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, तर एससीबीसी कोट्यामधील मराठा उमेदवारांची ईडब्ल्यूएस कोट्याअंतर्गत नियुक्ती रोखणारा मॅटचा फेब्रुवारीतील आदेश न्यायालयाने रद्दबातल ठरवलाय। तर एससीबीसी ईडब्ल्यूएसचा पेच निर्माण होऊन 2019 पासून रखडलेल्या नियुक्त्या उच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालामुळे आता मार्गी लागलेल्या असून राज्यभरातील मराठा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे। तर या सभेसाठी लाखो मराठा बांधव येणार आहेत। त्यामुळे आता सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी घोषित केली, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीने 1 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि या संदर्भात शिक्षण अधिकारी यांनी पत्रक काढले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता 24 डिसेंबरला संपणार आहे आणि या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा होणार आहे। तर आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचं सांगितलं जाते। दरम्यान मराठा आंदोलनाची धास्ती घेत जालना पोलीस सुद्धा ॲक्शन मोडवर आले असून शांतता कमिटीच्या बैठकांचा पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना अटक करण्यात आली आहे। 2002 साली 156 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आला होता आणि तेव्हा सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते। या प्रकरणी आता कोर्टाने केदार यांना दोषी धरत 5 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर सुनील केदार यांच्या प्रकृतीत बिघाड झालेला असून त्यांना आता आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊ शकतात असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय आणि ते भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे असंही चिखलीकर म्हणाले। अशोक चव्हाण यांचा साखर कारखाना तोट्यात आहे, त्यामुळे सरकारने त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे अशी चर्चा सुरू आहे। अशामध्ये आता सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊ शकतात असं चिखलीकरांचं म्हणणं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या पहाटे पुण्यात भिडेवाड्याची पाहणी केली। त्याआधी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला भेट देत बाप्पाची आरती सुद्धा केली। आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे लोकसभेसाठी काँग्रेसची जाहीरनामा समिती महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला यामध्ये स्थान नाही असं कळतंय। तर आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय। लोकसभेसाठी आता प्रत्येक पक्षाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। तर यामध्ये आता काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे, मात्र महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला लोकसभेच्या जाहीरनामा समितीमध्ये काँग्रेसने स्थान दिलेलं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी ही खरं तर एक मोठी बाब म्हणावी लागणार आहे, मोठी बातमी म्हणावी लागणार आहे, कारण लोकसभेसाठी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केलेली असून यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही। सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। गुड मॉर्निंग प्रणाली, महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी ही खळबळजनक बातमी म्हणावी लागेल, कारण जाहीरनामा समिती काँग्रेसने जी स्थापन केली आहे लोकसभेसाठी त्यात महाराष्ट्रातला एकही नेता नाही असं कळतंय। या यादीत कुणाची नावं आहेत मग? आपण जर बघितलं तर आता लोकसभेसाठीची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी, विशेषतः जे मोठे राजकीय पक्ष आहे राष्ट्रीय पातळीवरच्या, त्यांनी सुरू केलेली आहे। त्यातही काँग्रेस हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असल्यामुळं त्यांनीही आपली जय्यत तयारी सुरू केलेली आहे। परंतु असं असताना जी जाहीरनामा समिती आहे त्या समितीमध्ये एकाही महाराष्ट्रातल्या नेत्याचं नाव नसणं ही नक्कीच धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण जेव्हा त्या भागातले प्रतिनिधित्व करणारी नेते या जाहीरनामा समितीमध्ये अंतर्भूत होतात, तेव्हा साहजिक आहे की त्या भागातल्या महत्त्वाच्या विषयांना सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं स्थान मिळतं। परंतु महाराष्ट्रातल्या एकाही काँग्रेसच्या नेत्याचं नाव नसणं ही नक्कीच एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या विशेषतः मुंबईसारख्या महानगरातल्या, देशाच्या आर्थिक राजधानीमधल्या शहरातल्या काही महत्त्वाच्या समस्यांना या जाहीरनाम्यामध्ये स्थान मिळेल किंवा नाही असा प्रश्न यातून निर्माण होतो आणि त्यामुळे किमान महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांसाठी तरी ही धक्कादायक बातमी आहे। नक्कीच प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात उर्वरित बातम्यांकडे। गोंदियामधल्या आमगावमध्ये अतिक्रमण असलेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपलं कार्यालय उभारले, तर या कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रम यांच्या हस्ते करण्यात आले।
स्थानिकांच्या तक्रारीनंतर ही जागा अतिक्रमण केलेली असेल तर कार्यालय हटवण्यात येईल अशी ग्वाही आत्राम यांनी दिली आहे. जळगाव लोकसभा जागेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यात चांगलाच वाद रंगलाय. सुरेश भोळे यांनी पुन्हा आमदारकी मिळेल की नाही हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान निलेश पाटील यांनी दिलंय. तर त्यावर आता पक्ष ठरवेल तो निर्णय मान्य असल्याचं भोळे यांनी म्हटलंय. तर मुंबई महानगरपालिकेमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरोर खान आणि त्यांची ज्योती खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. तर किसननगर येथील शाखेत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय. यावेळेस खान यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. राज्यामधील सगळी दुकानं आणि आस्थापनांवरील पाट्या या मराठी अक्षरात लावाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. आणि त्यानंतर सुद्धा अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या बुलढाण्यामधील दुकानावर इंग्रजी पाटी असल्याचं समोर आलं होतं. लोकप्रतिनिधींकडूनच न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्यामुळे मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांच्या दुकानावरील इंग्रजी पाटी काढून टाकण्यात आली. अहमदनगरपालिकेच्या महासभेमध्ये नगरसेवकांनी नगररचना विभागामधील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. प्रकरण मंजूर करण्यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपये मागत असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर आयुक्तांनी मागवलेल्या अहवालामध्ये आता 221 प्रकरणं अडवल्याचं समोर आलंय. यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिकणाऱ्या सुदानी तरुणानं 2 मुलांच्या धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलंय आणि या प्रकरणी आरोपी ओसामा अली युसुफ अहमद याच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता अधिक चौकशी करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. आदिवासी कोळी जात प्रमाणपत्रासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करणाऱ्या राजेंद्र जुवार आणि गजानन चुनकीकर यांची प्रकृती आता चिंताजनक झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. तर रेन्यू ग्रीन एनर्जी कंपनीकडून शेतकऱ्यांना शासनाच्या GR नुसार एकरी 50,000 वर्षे वार्षिक भाडं द्या, नाहीतर केलेला करारनामा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी 3 दिवसांपासून सोलापूर अक्कलकोट रोडवरील वेगळहळ्ळी फाटा इथं शेतकरी उपोषणाला बसलेत. तर सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास 16,000 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि नुकसानीचा अहवाल कृषी विभागाकडून सादर करण्यात आलाय. शासनाकडे भरपाईसाठी 36 कोटींचा प्रस्ताव देण्यात आलाय. तर भारताच्या वांग्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे वांग्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. वांगी झाडावरून गळून पडत असल्यानं शेतकऱ्याच्या लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाहीये. त्यामुळे आता सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. राज्यामध्ये पपईला कवडीमोल भाव मिळत असताना मावळमधील शेतकऱ्यांना सेंद्रिय खतासह ठिबक सिंचनाचा वापर करत पपईची शेती केली आणि मावळमध्ये याच पपईची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यानं शेतकऱ्यानं 60 रुपये किलोनं 4,000 किलो पपईंची विक्रमी विक्री केली आहे. तर मुळशीच्या शेतकऱ्यानं विदेशी जातीचं सुवासिक फुलझाड जिप्सोथिलिया या रोपाची लागवड केली असून पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला फाटा देत हा शेतकरी फुलशेतीकडे वळलाय. तर या पिकावर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं उत्पादन खर्च कमी येतोय. येत्या शनिवारी आणि रविवारी नाताळच्या दिवशी अशा 3 सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्या एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना आजपासून ते सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आणि उद्यापासून 25 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक सोमवारच्या नंतर 12 नंतर सुरू केली जाणार आहे. तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून मध्य रेल्वेवरील माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी अपडाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4:05 ब्लॉक घेतला जाईल. दरम्यान पश्चिम रेल्वेवर बोरिवली भाईंदर स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक या ठिकाणी नसेल. मुंबईमध्ये पर्यटकांचं आकर्षण असलेल्या बेस्टच्या ओपन डेक बस आयुर्मान संपल्यानं सेवेतून हद्दपार झाल्या होत्या. या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं नवीन बस खरेदीचा निर्णय बेस्टनं घेतला होता. मात्र अद्याप या ओपन बसेस खरेदीवर कोणताही निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे मुंबईकरांना ओपन डेकमधून मुंबई दर्शन आता लांबणीवर पडले.
तर चांगल्या ब्रँडच्या मद्याचं डुप्लिकेशन आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर कर चोरी होतीये त्यावर उपाय म्हणून सध्याच्या 750 mlच्या बाटल्यांवरील मद्य विक्री बंद करून 375 ml आणि 90 mlच्या बाटल्यांमधून भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री अनिवार्य करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागानं तयार केला आहे। गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेली जळगाव शहरामधली बस सेवा सुरू करण्यात महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना यश येताना दिसतंय। शहर वाहतूक सेवेसाठी 50 इलेक्ट्रिक बस मिळाव्यात म्हणून गायकवाड यांनी राज्य शासनाला पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाला असून तो आता केंद्र शासनाकडे रवाना झालाय। तर नोव्हेंबर महिन्यात एसटीच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे। नोव्हेंबरमध्ये 915 कोटींचं उत्पन्न एसटीला मिळालं आणि दिवाळीमधील 10% भाडेवाढ ताफ्यामध्ये दाखल झालेल्या नवीन गाड्या यामुळे एसटीला दररोज सरासरी 30 कोटींचा महसूल जमा झालाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलाची सुरत मुंबई मार्गिका सुरू करण्यास विलंब होत असल्यानं स्थानिकांनीच ही मार्गिका खुली केली आणि शुक्रवारी संध्याकाळी स्थानिकांनी एकत्र जमून पुलावरील अडथळे काढले आणि मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली आहे। तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमधील हवेचा दर्जा पुन्हा खालावू लागलेला असून शहरामधील हवेचा दर्जा काही दिवसांपासून मध्यम ते वाईट श्रेणीत नोंदला जातोय। वातावरणामधील घातक PM2.5 आणि PM10 धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलंय। तर देवनार इथं शुक्रवारी संध्याकाळी अतिवाईट हवेची नोंद झाली आणि हवा गुणवत्ता निर्देशांक 305 नोंदवण्यात आलाय। धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई पालिका 30 मेस्ट मशीन खरेदी करणार होती, मात्र या मशीन येण्यासाठी आता उशीर लागणार असल्यानं पालिकेनं त्या भाडेतत्वावर घेण्याचं ठरवलंय आणि सध्या भाडेतत्वावर 6 मशीन्स असून आणखी 6 मशीन्स पालिकेच्या ताफ्यात येणार आहेत। तर ओमिक्रॉनचा नवा उपप्रकार असलेल्या JN.1चा रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली। या नव्या उपप्रकारचा सामना करण्यासाठी आता आरोग्य विभाग सज्ज झालाय, मात्र तरीही मागील महिन्याभरापासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसते। राज्यामध्ये मागील 4 आठवड्यांमध्ये म्हणजे 24 नोव्हेंबरपासून ते आतापर्यंत तब्बल 102 रुग्ण सापडलेत आणि पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील रुग्णसंख्येत 4 पटीनं वाढ झाली। त्यावेळी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं।